ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। गरमागरम मशरूमची भाजी, चपात्या, काकडी, टमाटा, लिंबू, कांदा। आता खाऊ। आज आपण मशरूमची भाजी बनवून घेऊ। मशरूमची भाजी बनवायची आपल्याला तर त्याला मराठीमध्ये आळंबी बोलतात। तर ही मी मॉलमधून आणलेली आहे। अशी बाहेरची विकत घ्यायची नाही, कारण ती बाहेरची विकत जर घेतली ती विषारी असू शकते, म्हणून मॉलमधून चांगल्या दुकानातून घ्यावी। आता हे मशरूम कसे साफ करायचे मी तुम्हाला दाखवते। हे अशी वरची साल काढून घ्यायची। अशी वरची साल काढत राहायची। अशी साल हळूवर निघते, हे साल अशी काढत जायची। अशी साल निघून जाते। हे खालचं देठ आहे, हे असं कापून घ्यायचं। दोन भाग केले झाले। असे मशरूम कापून घेते। आता मी सर्व मशरूमची अशी साल काढून घेते। मशरूम शिलून झालेले आहे, आता कापून घेतलेले आहे। आता मसाला काढून घेऊ। आता आपण मशरूमची भाजी बनवण्यासाठी मसाला काढून घेतलेला आहे, तो असा आहे। लसूण 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहे। कांदा घेतलेला आहे एक मोठा कापून। खोबरे घेतलेले आहे कापून, सुके खोबरे। अद्रक घेतलेला आहे कापून। धने पावडर घेतले 2 चमचे। हे तिखट मिरची आहे, हे तिखट मिरची घेतली आहे अर्धा चमचा। हे काश्मीरी मिरची घेतली आहे 1 मोठा चमचा, हे लाल भाजी व्हायला पाहिजे म्हणून। जिरं घेतलेलं आहे 1 चमचा। हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, आणि हे गरम मसाला 1 चमचा, आणि 2 टमाटे घेतलेले आहे, आणि कोथिंबीर घेतलेला आहे। आता कांदा आणि खोबरे भाजून घेऊ। आता खोबरे टाकू। असं तेल टाकलेलं आहे, खोबरे काढून घेऊ। आता कांदा भाजून घेऊ। आता कांदा भाजून झालेला आहे, तो काढून घेऊ। भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, आपल्याला अद्रक, आणि हा लसूण, जिरं। आता हे मिक्सरमधून काढून घेऊ। कढई गरम झालेली आहे, आता आपण तेल घालू। 1 कढई तेल घालू। आता गरम तेलामध्ये वाटलेला मसाला घालू। धने पावडर टाकू, लाल तिखट, काश्मीरी मिरची 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, हळद अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, आणि टमाटा घालू। 2 टमाटे कापलेले आहे। थोडं पाणी घालू। आता झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून 2 मिनिटं राहू दे। आता मसाला मस्त लाल झालेला आहे, आणि मसाला मस्त फ्राय झाला। तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आता मशरूम घालू। हे मशरूम धुवून घेतलेले आहे। आता शिजण्यासाठी 1 ग्लास पाणी घालू। आता झाकण ठेवून 10 मिनिटं शिजू देऊ। मशरूम शिजताय तोपर्यंत आपण चपात्या लाटून घेऊ। मशरूम चांगले शिजून झालेले आहे। इकडे चपात्या सुद्धा तयार झालेल्या आहे। आता आपण त्यात कोथिंबीर घालू। हलवून घेऊ, आणि आता जेवायला वाढू। गरमागरम मशरूमची भाजी, चपात्या, काकडी, टमाटा, लिंबू, कांदा। आता खाऊ। ललिता मराठी किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।
धन्यवाद.